कालीन स्त्रिया संघमित्रा। सम्राट अशोकाच्या आईचे नाव सुभद्रागी व वडील राजा बिंदुसार होते। त्यांचा भाऊ सुसीम होता, पण अशोकाने राजगादी पटकावली। त्याचे वडील बिंदुसार पाटलीपुत्र इथे इसवी सन पूर्व 273 मध्ये आजारात मरण पावले। नंतर अशोकाने राज्याभिषेक करून घेतला आणि देवांना प्रिय प्रियदर्शनी राजा ही पदवी लावून घेतली। अशोकाने एकच युद्ध केले आणि ते म्हणजे कलिंगचे युद्ध। या युद्धाचा त्याच्या मनावर फार परिणाम झाला। बुद्ध धम्माकडे त्याचे लक्ष लागले। त्यावेळी हिंदू, जैन, बौद्ध धर्म अस्तित्वात होते। बौद्ध धर्म शुद्ध स्वरूपात होता। मगध साम्राज्यात सर्वत्र बौद्ध भिक्षू व धर्म प्रसारक मुक्तपणे प्रचार करत होते। अशोकाच्या भूतदयाप्रवण मनावर बौद्ध धम्माची पूर्ण छाप पडली। त्याने उसळी मारून बौद्ध धम्माचा स्वीकार केला। त्याने साम्राज्य विस्ताराची जिद्द उरी न ठेवता बौद्ध धम्माविषयीची आस्था व प्रजावात्सल्य हीच महत्त्वाकांक्षा बाळगून पहिली 2.5 वर्ष बौद्ध उपासक म्हणून राहिला। या काळात त्याने प्रांतोप्रांती धम्म उपदेशक पाठविले, उच्च शिक्षण व्यवस्था केली। राज्यात नालंदा, नरेंद्र, तक्षशिला ही 3 जगविख्यात विद्यापीठे स्थापन केली। सम्राट अशोकाच्या काळात स्त्रियांची स्थिती अधिक चांगली होती। समाज प्रबोधनाचे महान कार्य तो करत होता। जे स्त्री पुरुष संन्यासी धर्मापेक्षा सामाजिक सेवेचे वृत्त घेत असत, त्यांना अशोक केवळ उत्तेजनच देत नसे, तर त्यांना समाजसेवेसाठी, बुद्ध धम्म प्रचार प्रसार कार्यासाठी विदेशी पाठवत असे। त्या काळी स्त्रियांना सुद्धा स्वातंत्र्य होते। संघमित्रा ही सम्राट अशोकाची लाडकी लेक होती। तिला शिक्षण दिलेले होते। ती सुंदर तारुण्यवती होती। तिच्यासाठी सम्राट अशोकाने खूप काही केले। अशोकाने श्रीनगर व नेपाळमधील देवपतन या 2 शहराची स्थापना करून आपल्या लाडक्या मुलीच्या निवासासाठी सुंदर निवास बांधले व या शहर रचनेकडे विशेष लक्ष दिले। पाटलीपुत्र येथे अखिल बौद्ध धम्माच्या पंडिताची 3री महाधम्म परिषद भरली होती। बुद्धाच्या प्रमुख शिष्य महाकश्यप यांना निमंत्रित केले होते। महाधम्म परिषदेस 500 भिक्खू भिक्खुनी आले होते। या महाधम्म परिषदेत संघमित्रा उपस्थित होती। ती धम्म परिषद सतत 9 महिने चालली होती। याचा परिणाम संघमित्रावर झाला होता। अशोकाचे गुरु उपगुप्त होते। या उपगुप्तांनी संघमित्राला धम्माचा उपदेश केलेला होता। तेव्हा त्या नगरच्या समाजाने मान्यता दिली। संघमित्रा भिक्षुणी झाली। त्यावेळी तिचे वय 18 वर्ष होते। तिचा पती भिक्खू अग्निब्रह्म यांनीही बौद्ध दीक्षा घेतली। सम्राट अशोकाने देशोदेशी पाठविलेल्या धम्म प्रचारकाच्या यादीत अशोकाचा मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा यांचे नाव आढळते। महेंद्र व संघमित्रा या दोघा बहीण भावांनी सिंहल द्वीपात बुद्धगया येथील बोधी वृक्षाची एक फांदी घेऊन लावली। एवढा मोठा प्रवास संघमित्रा या भारतीय स्त्रीने करून श्रीलंकेतील अनुलादेवी व नगरातील 500च्या वर स्त्रियांना परिव्रजित केले। श्रीलंकेमधील अनुराधापूरला बोधी वृक्ष लावून बौद्ध धम्माचा तिकडे प्रचार करीत फिरत राहिली। श्रीलंकेतील बुद्ध विहाराची निर्मिती झाली। अनुराधापुरम येथे संघमित्रा व इतर भिक्खुणीसाठी उपासिका विहार बांधण्यात आले आणि बौद्ध धम्म तेथे चांगला उदयास आला। आजही श्रीलंकेत तो बोधिवृक्ष साक्ष म्हणून पवित्र स्थळ व तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे। तेथे महेंद्र व संघमित्राची स्मारके आहेत। भारतात जरी बौद्ध धम्म जन्मास आला, परंतु विदेशात या धम्माचे अनुयायी जास्त आहेत। श्रीलंका हे बौद्ध राष्ट्र आहे। अशी ही बुद्धकालीन स्त्री संघमित्रा त्यागमय जीवन जगली। लोकांच्या सुखासाठी, समाज प्रबोधनासाठी व समाजसेवेत जीवनभर कार्यरत राहिली। नमो बुद्धाय।